नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. मागील नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे खंदे समर्थक असलेले हर्षल वाघ यांच्या पत्नीला अध्यक्षपदाची तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतल्याची चर्चा शहरात रंगली होती. त्यानंतर वाघ यांनी अपक्ष म्हणून नगरपरिषद निवडणूक लढून आपल्या प्रभागातून भरघोस मतांनी विजयसुद्धा मिळवला. दरम्यान काँग्रेसच्या विविध कार्यक्रमात निमंत्रण देऊनही हर्षल वाघ यांची उपस्थिती राहत नसल्याची चर्चा शहरात होती. मात्र आमदार विरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हर्षल वाघ थेट काँग्रेसच्या मंचावर दिसून आल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. अपक्ष नगरसेवक हर्षल वाघ पुन्हा काँग्रेसच्या मंचावर कसे याबाबत शहरात विविध तर्कवितर्क सुरू झाले. मात्र या चर्चेला पूर्णविराम देत हर्षल वाघ यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली. नेमकं काय म्हणाले हर्षल वाघ तर बघा सविस्तर बातमी MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. माजी आमदार विरेंद्र जगताप यांचा वाढदिवस आणि यांचा वाढदिवस असताना आपण बघू शकतो या ठिकाणी अपक्ष नगरसेवक हर्षल वाघ ज्यांनी काही काँग्रेस सोडून सुखच्या वेळी काँग्रेसचा साथ सोडून ते अपक्ष नगरसेवक निवडून आले आणि अपक्ष नगरसेवक निवडून आले असता आज थेट चक्क ते काँग्रेसच्या मंचावर जाऊन बसले. नेमकं त्यांच्यापासून जाणून घेऊया का नेमकं काँग्रेसच्या मंचावर जाण्याचं थेट कारण काय कारण आहे काँग्रेसच्या मंचावर तुम्ही थेट आज बसले होते? अतिशय चांगला प्रश्न आपल्या MB न्यूजच्या माध्यमातून लोकांच्या मनातील हा प्रश्न असू शकतो. प्रश्नाचे उत्तर द्यायच्या पूर्वी एक आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आपल्या क्षेत्राचे माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप, पुन्हा कीर्तिताई इमले, आमच्या सहकारी काँग्रेसचे गटनेते अनिसभाऊ सौदागर, BJPचे शहराध्यक्ष नंदाभाऊ वाधवानी, APMCचे कर्मचारी अभिजितभाऊ देशमुख यांचे आज या नामी गिरामी व्यक्तींचे चांदूर रेल्वे शहरात वाढदिवस आहे. या सर्वांना आपल्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण विचारलेल्या प्रश्नाला माझ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. इलेक्शन संपलं, सगळे पक्षभेद मतभेद सगळे संपले, हे माझ्यासाठी संपलेले आहे. आणि आपण जो विचारला की काँग्रेसच्या मंचावर आज आम्हाला सत्कारासाठी इथे काँग्रेसतर्फे पाचारण करण्यात आलं होतं. आम्ही नवनियुक्त नगरसेवक म्हणून आम्हाला इथं बोलवण्यात आलं होतं. सत्कार कोणाच्याही माध्यमातून झाला, तुम्ही सुद्धा आमचा सत्कार कधी घेतला तरी आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ. त्यामध्ये काही या पक्षानं बोलावलं त्या पक्षानं बोलावलं हा विषय आहे नाही. हा सत्कार माझा एकट्याचा नसून मी ज्या प्रभागातून निवडून आलो, प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व नागरिकांचा, सोबत माझ्या विरोधात लढलेले सर्व उमेदवार, या सर्वांचा हा सत्कार होता. त्याच्यामुळे हा सत्कार काँग्रेसनी घेतला काय किंवा आणखी कोणी घेतला आणि त्या सत्कारासाठी मला बोलावलं, तिथे जाण्यात मला काहीही गैर वाटलं नाही. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सदर मंचावर होतो म्हणजे याचे काही गैर अर्थ लावू नका. मी स्वतंत्र आहो, स्वतंत्र म्हणून निवडून आलो, त्याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा. नाही, मध्यंतरी एक शहरावर चर्चा होती की तुम्ही काँग्रेस जो पक्ष आहे हा सोडलेला आहे आणि तुम्ही अपक्ष आहे आणि अपक्ष पण तुम्ही स्टेबल झालेले आहे चांदूर रेल्वे शहरामध्ये. अशी चर्चा असताना तुम्ही जनतेला काय संदेश देऊ शकणार? 100% मी काँग्रेसच्या विरोधात लढूनच निवडून आलो आहे, परंतु मी एक अपक्ष म्हणून चांदूर रेल्वे पॅनल, आपला चांदूर पॅनलमधून निवडून आलो आहे. त्याच्यामुळे आम्ही आजही आपले चांदूर पॅनलचेच आहे. आणि याच्याबद्दल तुम्ही मनातून शंका काढून टाका की काँग्रेसमध्ये गेले किंवा इथे गेले तिथे गेले. मी स्वतंत्र आहे, स्वतंत्र म्हणूनच निवडून आलेलो आहे. सध्याच तरी स्वतंत्र आहे, अजून अशी कुठलीच भूमिका मी माझी घेतलेली नाही. माझे सर्व सहकारी, माझे जे मित्रपरिवार आहे, यांना सगळ्यांना विश्वास घेऊनच पुढची भूमिका आपल्याच माध्यमातून जाहीर करू. पण मला असं वाटतं की आता अपक्ष म्हणून किंवा स्वतंत्र म्हणून शहराच्या विकासात भर पाडणे हा एकमेव उद्देश घेऊन मी सध्याच तरी माझी वाटचाल सुरू आहे. आमचं म्हणणं नाही आहे का तुम्ही काँग्रेस सोडलं का नाही सोडलं. काँग्रेस सोडलं नाही सोडलं हा प्रश्नच नाही. मी अपक्ष म्हणून निवडून आलो, मी कुठल्याही पक्षावर निवडून आलो नाही. त्याच्यामुळे तो प्रश्नच उरत नाही मी सोडलं की नाही सोडलं हा प्रश्नच नाही. मी अपक्ष म्हणून निवडून आलो, आपल्या चांदूर पॅनलच्या समर्थनार्थ निवडून आलो, त्यांच्यासोबत नगर परिषदमध्ये आहे. आणि पुन्हा एकदा सांगू शकतो, बरेच करार हे फक्त प्रासंगिक असतात. जशी जशी परिस्थिती आली तसे तसे करार होत राहते. आणि राजकारणामध्ये रिजिड असं काहीच नाही, वेळेनुसार निर्णय होतील. नेमकं तुमची एक अपक्षाची भूमिका तुम्ही ठाम भूमिका घेतली काय? आजची तरी भूमिका हेच आहे. जे शहरातल्या नामी लोकांचे आज वाढदिवस आहे, पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून त्या सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन या सदिच्छा देतो. थांबतो.